आगे बढ़ो। तर आपण ही दोन दृश्य पाहतोय। पहिलं दृश्य बीड मधलं आहे, जरांगेंची शांतता रॅली निघालेली आहे। तर दुसरं दृश्य आहे काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे। काँग्रेसचा बीकेसी मध्ये राडा पाहायला मिळतोय। स्मार्ट मीटर लावून स्मार्ट लूट सरकार करत आहे असा आरोप भाई जगताप यांनी केलेला आहे। आणि त्याचबरोबर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड सुद्धा आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या। गरिबांचा आवाज दाबला जातोय असं त्यांनी म्हटलेलं आहे। अदानीच्या कार्यालयावर काँग्रेसनं मोर्चा काढलेला होता, मात्र अचानक त्याला परवानगी नाकारल्यामुळे हा मोठा गोंधळ झालेला आहे आणि काँग्रेसनं बीकेसी मध्ये राडा केलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। बीकेसी मधली ही दृश्य आहेत। दरम्यान या आंदोलकांना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी, त्यांना हटवण्यासाठी मोठ्या प्रमाणात इथे पोलीस सुद्धा पाहायला मिळत आहेत। यावेळी महिला कार्यकर्ता सुद्धा मोठ्या संख्येने असल्यामुळे महिला पोलिसांची फौज सुद्धा इथे पाहायला मिळते। आणि यावेळी महिला पोलिसांनी महिला कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्ही सुद्धा लाडक्या बहिणी आहोत असं म्हणत या महिला आंदोलकांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। तर ही दृश्य आपण पाहतोय, काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। बीकेसी मधली ही दृश्य आहेत। अदानी स्मार्ट मीटर विरोधात हे आंदोलन केलं जात आहे। स्मार्ट मीटर लावून स्मार्ट लूट सरकारच्या वतीने सुरू आहे असा आरोप भाई जगताप यांनी केलेला आहे आणि त्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। दरम्यान सरकार गरिबांचा आवाज दाबतंय, गरिबांकडे लक्ष देत नाहीये। अंबानी आणि अदानींसाठी सर्व गोष्टी केल्या जातात असा घणाघात सुद्धा वर्षा गायकवाड यांनी केलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय, बीकेसी मधली ही दृश्य आहेत। काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। काँग्रेसचे भाई जगताप, वर्षा गायकवाड, नसीम खान या मोर्चामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। अचानक पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे मोठा गोंधळ उडालेला आहे आणि त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले। यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये आपल्याला थोडी बाजाबाजी सुद्धा पाहायला मिळाली। या कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। बीकेसी मध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। अदानी स्मार्ट मीटर विरोधात हे आंदोलन केलं जाते। या मोर्चाला ऐनवेळी सरकारनं, पोलिसांनी परवानगी नाकारली आणि त्यामुळे काँग्रेस आता आक्रमक झालेली आहे। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। मोठा गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळतोय। बीकेसी मध्ये आता काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। स्मार्ट मीटर विरोधात हे आंदोलन केले जाते। आपण ही दोन दृश्य पाहतोय। बीड मध्ये मराठा बांधवांची मोठी गर्दी पाहायला मिळते। बीड मध्ये जरांगेंची रॅली निघालेली आहे। शांतता रॅली जरांगे काढतायत आणि सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतायत। 13 जुलैपर्यंत त्यांनी सरकारला मुदत दिलेली आहे आणि 13 जुलै नंतर आपण आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलेला आहे। आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं अशी सुद्धा त्यांची मुख्य मागणी आहे। आणि आता ही बीड मधली दृश्य, बीड मध्ये जरांगेंची शांतता रॅली निघालेली आहे। मोठ्या संख्येनं मराठा बांधव यामध्ये सहभागी झाले। तर आपण ही दृश्य पाहतोय, अदानीच्या स्मार्ट मीटर विरोधात हे आंदोलन केलं जात होतं आणि यावेळी या पोस्टरवर आपल्याला आपण पाहतोय, या पोस्टरवर शाईफेक सुद्धा करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे पोस्टर आहे आणि या पोस्टरवर शाईफेक करण्यात आलेली आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। अदानी स्मार्ट मीटर विरोधात काँग्रेस आक्रमक झालेली आहे। काँग्रेसनं मोर्चाचं आयोजन केलेलं होतं, मात्र या मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते भडकलेले होते, ते आक्रमक झालेले होते आणि त्यांनी आपला रोष व्यक्त केलेला आहे। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। तर दुसरीकडे हे पोस्टर पाहतोय, यावर शाईफेक सुद्धा करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।